बाजार समिती चेअरमनांचा कारवाईचा धडाका, सेस चुकवणाऱ्या व्यापाऱ्यावर केली कारवाई। बाजार समितीच्या चेअरमन पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर चेअरमन सूर्यकांत पाटील यांनी बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कामांचा धडाका लावला आहे। काही महिन्यांपूर्वी बाजार समितीचा सेस चुकवणाऱ्या काजू व्यापाऱ्याचा ट्रक बाजार समितीने जप्त केला होता। ट्रक जप्त केल्यानंतर चुकवलेला कर काजू व्यापाऱ्याने भरला। तसेच बाजार समितीचा कर चुकवलेल्या गुळ व्यापाऱ्याकडून 3,65,000 रुपये इतका दंड बाजार समितीने भरून घेतला। बाजार समितीचा सेस चुकवण्यासाठी मसाला विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याने 1,55,710 रुपये किमतीचे खोटे बिल बनवले होते। मूळ बिलामध्ये आणि खोट्या बिलामध्ये जवळपास 4.5 लाख रुपयांची तफावत जाणवल्यामुळे आज गुरुवारी बाजार समितीने मसाल्याचा ट्रक ताब्यात घेतला। या कारवाईबाबत बोलताना चेअरमन सूर्यकांत पाटील म्हणाले, रमणलाल शहा यांच्या दुकानातून हा माल बाहेर पडलेला आहे। सदरच्या गाडीमध्ये जिरा आहे, मोहरी आहे, बाकीचे आणि बडीशेप पण आहे। तर या मसाले पदार्थावरती आम्हाला सेस घेण्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीला तसा अधिकार आहे आणि ते सेस पण त्या पद्धतीनं त्या मालावरती भरतात। पण आज यांच्याकडं अशा पद्धतीची 2 बिलं यांनी आम्हाला सादर केलेली आहेत। ही 2 बिलं सादर करत असताना एक बिल ओरिजिनल आहे आणि एक बिल डुप्लिकेट आहे। एक बिल ओरिजिनल आणि एक बिल डुप्लिकेट, याची वस्तुस्थिती जर बघितली तर हे 4,38,844 रुपयांचं एक बिल आहे आणि 54,225 रुपयांचं एक बिल आहे। अशी ही ओरिजिनल बिलं गाडीच्या गाडीवाल्याकडे दिली जातात आणि आमचा तपासणी नाक्यावरती यांनी 1,55,710 रुपयांचं बिल आम्हाला दाखवलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जवळपास 4,00,000 लाख रुपयाची तफावत आहे। या 4.5 लाख रुपयाच्या एकूण टोटली मालाची रक्कम आणि त्या रकमेचा शेस 65,000 रुपये मार्केट शेस आणि 3,250 रुपये सुपरविजन कॉस्ट फी, अशा पद्धतीनं 68,250 रुपये एकूण या मालाचा दंडात्मक रक्कमेसह आम्ही वसूल केलेला आहे। आणि अशा पद्धतीचा हा व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक दुकानामध्ये चालतो असं माझं मत आहे। आणि जेणेकरून आम्ही यांना ह्या दंडासकट रक्कम जरी वसूल केलेली असली तर जे सदरचे दुकानदार आहेत हसमुखलाल रमणलाल शहा यांच्या दुकानाची 3 वर्षाची आपण तपासणी करणार आहे आणि 3 वर्षामध्ये अशा पद्धतीची डुप्लिकेट बिले जेवढी गेलेली असतील त्याचा शेस वसूल करून घेण्याचा नैतिक अधिकार हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे। यापूर्वी अशा पद्धतीच्या अनेक घटना घडत होत्या। आता बऱ्याच प्रमाणामध्ये आपण ह्याच्यावरती नियंत्रण आणून अशा पद्धतीच्या चोऱ्या उघडकीस येत आहेत आणि निश्चितपणानं सगळ्याच व्यापारी वर्गाला माझी विनंती आहे की तुम्ही सरकारला 18% GST भरत असताना लोकांच्या बिलामध्ये खट दिसला होता। आमचा 1 रुपये 5 पैसे लावताना सुद्धा ताबडतोब लावता आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर डुप्लिकेट बिलं करून तुम्ही देत असाल तर ही चुकीची बाब आहे। आणि जेणेकरून आपली कोल्हापुरातली ही शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ही जर टिकायची असेल तर सर्व व्यापारी वर्गाने आम्हाला सहकार्य करून योग्य ते सेस भरला पाहिजे असं माझं कळकळीची विनंती आहे सर्व व्यापारी वर्गाला। जरी या दुकानदारांनी काही जरी डुप्लिकेट बिलाचा जरी विषय केलेला जरी असेल तर ह्या पुढे असताना त्यांनी याच्यामध्ये सुधारणा करावी आणि जेणेकरून मार्केट कमिशन सेस योग्य त्या पद्धतीनं भरण्यात यावा अशी विनंती सर्व व्यापारी वर्गाला मी करत आहे। चेअरमन सूर्यकांत पाटील यांनी बाजार समितीचा सेस चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांना सेस चुकवू नका, अन्यथा कठोर कारवाई होईल असे आवाहन केले होते। तरीही पुन्हा एकदा आज बाजार समितीचा सेस चुकवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली। या कारवाईवेळी बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी यांच्यासह आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।